Hello students, welcome to the e-learning platform of PSIET's Mechanical Engineering Department. I am Viren Birdi and we are learning Mechanical Engineering Materials. We have started with unit number 2, that is Steel and its alloys. The learning outcomes of this particular video will be, you will be able to classify steels and also you will be able to select relevant alloy steel for the given application. So let's get started. Steels. So basically steels are the alloys of iron and carbon in which carbon content is between 0.008 to 0.2 percentage. Iron carbide equilibrium डायग्रॅमच्या ओरिजिनला काय आहे तर दॅट इज प्युअर आयन Fe आहे आणि त्याच्यामध्ये आपण कार्बन ॲड करत जातो. मग जसं जसं आपण आयनमध्ये कार्बन ॲड करत जातो तसं तसं त्याचं अलॉय तयार होत जातं आणि त्या अलॉयला जेव्हा कार्बनचं पर्सेंटेज 0.2पेक्षा कमी आहे तेव्हा त्याला आपण स्टील असं म्हणणार. हे जे स्टील आहे, दिस पर्टिक्युलर स्टील can be classified broadly into 4 categories. First, depending upon the amount of carbon, then the amount of alloying elements, त्याच्यामध्ये कुठले कुठले आपण एलिमेंट्स alloying elements घातलेत त्याच्यावरती, then the method of manufacturing, कसं स्टील मॅन्युफॅक्चर केलेलं आहे त्याच्यावरती, and fourth, depending upon the depth of hardening, ते आपण किती डीप हार्डन केलेलं आहे याच्यावरती त्याचं क्लासिफिकेशन होतं. Depending upon the amount of carbon, steels are classified into 3 categories. First is low carbon steel, medium carbon steel and high carbon steel. Similarly, depending upon the amount of alloying elements, we can classify steel into 2 types, high alloy steels and low alloy steels. Depending upon the method of manufacturing, steels are classified as basic open hearth furnace, acid open hearth furnace, electric furnace आणि बेसिक ऑक्सिजन फर्नेस. हे फर्नेस म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण स्टील मॅन्युफॅक्चर करणार आहोत. मग त्या फर्नेसचा टाईप कसा आहे ह्याच्यावरती त्या स्टीलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. Depending upon the depth of hardening, steels can be classified again into 3 types. Non-hardenable की जे हार्ड करता येत नाहीत. Then shallow hardening म्हणजे ज्याचं अगदी कमी प्रमाणामध्ये आपण हार्डनिंग केलेलं आहे, म्हणजे त्याची डेप्थ ऑफ हार्डनिंग ही खूप कमी आहे. आणि डीप हार्डनिंग म्हणजे खोलपर्यंत आपण ते जर स्टील आपण हार्डन केलं असेल तर त्याला आपण डीप हार्डन्ड स्टील असं म्हणतो. सो दॅट इज अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ स्टील्स. आता आपण याच्यातले एक एक बघत जाऊया. अलॉय स्टील्स. अलॉय स्टील्स म्हणजे काय तर बेसिकली दीज स्टील्स कंटेन अदर एलिमेंट्स लाईक Ni, Mn, Cr, दॅट इज क्रोमियम, देन मॉलिब्डेनम, व्हॅनेडियम, टंगस्टन, मँगनीज, निकेल असे वेगवेगळे त्याच्यामध्ये आपण एलिमेंट्स घालतो along with iron and carbon. Basically, as we said, steel is a compound of iron and carbon. मग आयन आणि कार्बनच्या व्यतिरिक्त जर आपण याच्यातले कुठले एलिमेंट्स घातले तर त्याला आपण अलॉय स्टील असं म्हणणार. दे आर सुपिरियर टू प्लेन कार्बन स्टील्स फॉर मोर स्ट्रेंथ, हार्डनेस अँड टफनेस. नॉर्मल स्टील किंवा प्लेन कार्बन स्टीलपेक्षा अलॉय स्टीलची स्ट्रेंथ जास्ती असते, त्यांचा हार्डनेस चांगला असतो आणि टफनेससुद्धा चांगला असतो. दे हॅव बेटर रेझिस्टन्स टू वेअर अँड ॲब्रेजन. स्क्रॅचेस जे काही पडतात त्याच्यासाठी त्याचा रेझिस्टन्स हा प्लेन कार्बन स्टीलपेक्षा चांगला आहे. दे आर हॅविंग हाय हार्डनॅबिलिटी. त्याचं आपण चांगल्या पद्धतीने हार्डनिंग करू शकतो. दे हॅव लेस टेंडन्सी टू वार्पिंग अँड क्रॅकिंग. वार्पिंगचा अर्थ काय की बेंड होणे, त्याला वार्पिंग म्हणतात, आणि क्रॅकिंग म्हणजे त्याच्यावरती जे क्रॅक्स जातात ते. तर ती टेंडन्सी अलॉय स्टील्समध्ये कमी असते. दे हॅव हाय करोजन अँड ऑक्सिडेशन रेझिस्टन्स. त्याचा करोजन आणि ऑक्सिडेशन रेझिस्टन्स हा प्लेन कार्बन स्टीलपेक्षा
जास्ती चांगला असतो आणि म्हणूनच अलॉय स्टील्स आर जनरली प्रिफर ओव्हर प्लेन कार्बन स्टील्स. दे हॅव बेटर मशिनॅबिलिटी ॲट हाय हार्डनेस. चांगल्या हार्डनेसला म्हणजे जास्ती हार्डनेसला सुद्धा त्याची मशिनॅबिलिटी ही चांगली आहे. Now let us discuss what are the effects of alloying elements. आपण जे alloying elements घालतो म्हणलो की जसं Ni, Mn, Cr, W, Mo, Ti हे जे alloying elements आहेत हे वेगवेगळे alloying elements स्टीलवरती वेगळा वेगळा इफेक्ट होतो. ते आपण बघूया काय काय इफेक्ट होऊ शकतात. बेसिकली इट कॅन इफेक्ट ऑन द हार्डनिंग अँड स्ट्रेंथनिंग ऑफ सॉलिड सोल्युशन. सॉलिड सोल्युशनचा अर्थ काय? बेसिकली अलॉय. त्याची जी हार्डनिंग आणि स्ट्रेंथनिंग प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावरती इफेक्ट होऊ शकतो. दे कॅन ऑल्सो इन्क्रीज द हार्डनेस. काही अलॉईंग एलिमेंट्स घातल्यानंतर त्याचा हार्डनेस वाढू शकतो. देन फॉर्मेशन ऑफ इंटरमिडिएट कंपाउंड्स. देर आर फ्यू अलॉईंग एलिमेंट्स. When we add those alloying elements to the steel, they form intermediate compounds. Then there are few alloying elements which shift the critical temperatures. आपल्याला आयन आयन कार्बाईड डायग्रॅममधले क्रिटिकल टेम्परेचर्स माहिती आहेत. 210, 727, 910, 1147 हे जे सगळे क्रिटिकल टेम्परेचर्स आहेत या क्रिटिकल टेम्परेचर्सवरती सुद्धा काही अलॉईंग एलिमेंट्सचा इफेक्ट होतो. मग शिफ्ट होताना ते आयदर लोअरिंग होईल किंवा वरती जाईल. म्हणजे आयदर तो पॉईंट खाली येईल किंवा वरती जाईल. देन लोअरिंग द क्रिटिकल कूलिंग रेट. ज्या रेटनी आपण ते स्टील कूल करतो त्याचा जो रेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा इफेक्ट होऊ शकतो. देन चेंज इन व्हॉल्यूम ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन. जे काही ट्रान्सफॉर्मेशन्स होतात त्या ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेस त्याचा व्हॉल्यूम चेंज होण्याची शक्यता असते. आयदर इट कॅन इन्क्रीज ऑर डिक्रीज. ऑक्सिडेशन अँड करोजन रेजिस्टन्स मे इन्क्रीज. सो like if we add chromium then definitely the corrosion resistance is increased. आणि म्हणून आपण जे स्टीलचे नळ बघतो आपल्या बाथरूम्समध्ये बेसिकली दे आर क्रोमियम प्लेटेड. आणि क्रोमियमचं प्लेटिंग का करतात? कारण क्रोमियम हे करोजन रेजिस्टन्स वाढवतं म्हणून. तर अशा पद्धतीने त्या अलॉईंग एलिमेंट्सचे इफेक्ट्स होऊ शकतात. देन देर कॅन बी इन्क्रीज इन द फटिग स्ट्रेंथ. जी काही फटिग स्ट्रेंथ आहे ती सुद्धा इन्क्रीज होऊ शकते. नाउ लेट अस डिस्कस सॉलिड सोल्युशन स्ट्रेंथनिंग और हार्डनिंग in detail. Most of the alloying elements are soluble in ferrite and form solid solution when added to steel. Mostly जेवढे काही alloying elements आहेत ते फेराईटमध्ये सोल्युबल आहेत आणि ते सॉलिड सोल्युशन तयार करतात. सॉलिड सोल्युशन्स आर हार्डर अँड स्ट्रॉंगर दॅन प्युअर मेटल्स अँड हेन्स these elements increase the strength and hardness of the steel. प्युअर मेटलपेक्षा सॉलिड सोल्युशन किंवा अलॉय हे नेहमीच हार्ड आणि स्ट्रॉंग असतं आणि त्याच्यामुळं ही जे काही अलॉईंग एलिमेंट्स आहेत ते त्याच्यामध्ये ॲड केले जातात सो दॅट वी कॅन इन्क्रीज इट्स हार्डनेस अँड स्ट्रेंथ. एलिमेंट्स लाईक फॉस्फरस, सिलिकॉन, मँगनीज आर मोर इफेक्टिव्ह ॲज सॉलिड सोल्युशन स्ट्रेंथनर्स. त्या सॉलिड सोल्युशनची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी ॲड करता येणारे अलॉईंग एलिमेंट्स कुठले आहेत तर ते फॉस्फरस आहे, सिलिकॉन आहे आणि मँगनीज आहे. सो दीज आर द 3 मेन एलिमेंट्स विच इन्क्रीज द स्ट्रेंथनिंग प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड सोल्युशन. Now next is formation of carbide solutions. Some alloying elements combine with carbon in steel and form respective carbides. ते कुठला अलॉईंग एलिमेंट घातले त्या पद्धतीचं कार्बाइड्स तयार होतात जेव्हा ते स्टीलमधल्या कार्बनबरोबर रिॲक्ट होतं. These alloy carbides are hard and increase wear and abrasion resistance of steel. हे जे काही अलॉईंग कार्बाइड्स आहेत, अलॉय कार्बाइड्स आहेत ते हार्ड असतात अँड दे ऑल्सो इन्क्रीज. हार्ड असल्यामुळं नॅचरली त्याचा वेअर आणि ॲब्रेजन रेजिस्टन्स हा वाढतो.
They also increase the resistance to softening at elevated temperatures. जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं तसं स्टील सॉफ्ट होत जातं. पण काही अलॉईंग एलिमेंट्स आपण त्याच्यामध्ये घातले तर ते लवकर सॉफ्ट होत नाही. क्रोमियम अँड व्हॅनेडियम कार्बाइड्स हॅव मॅक्झिमम हार्डनेस. त्यामुळं क्रोमियम आणि व्हॅनेडियम हे जर दोन आपण अलॉईंग एलिमेंट स्टीलमध्ये घातले तर आपल्याला या प्रॉपर्टीज मिळू शकतात की कार्बाईड आपल्याला त्याच्यामध्ये तयार होतील आणि वी कॅन गेट मॅक्झिमम हार्डनेस फॉर दॅट पर्टिक्युलर स्टील. The third effect is formation of intermediate compounds. Some of the elements form intermediate compounds with iron. Okay, स्टील मधलं जे आयर्न आहे त्या आयर्न बरोबर ते इंटरॅक्ट होतं आणि ते काही इंटरमिडिएट कंपाउंड्स तयार करतं. These phases increase the brittleness of steels and hence their presence is undesirable. बऱ्याचदा जर स्टील ब्रिटल झालं तर त्याचा उपयोग कमी होण्याची शक्यता असते आणि म्हणून असे जे काही अलॉईंग एलिमेंट्स आहेत ते आपण सहसा टाळतो. The examples of these alloying elements are nickel, silicon, aluminum, zircon and vanadium. The next effect is shifting of critical temperature and eutectoid carbon. Elements which are austenite stabilizers like nickel and manganese lower the eutectoid temperature, that is A1 temperature, while the elements which are ferrite stabilizers raise this temperature. जे ऑस्टेनाइट स्टॅबिलायझर्स आहेत ते युटेक्टॉइड टेम्परेचर खाली करतात, लोअर करतात, वेअर ॲज फेराइट स्टॅबिलायझर्स मात्र तेच टेम्परेचर वरती नेतात. The next effect of alloying elements is lowering of critical cooling rate. ज्या काही रेटनी आपण कूलिंग करतो तो रेटच स्लो डाऊन करायचा. So that most of the alloying elements except cobalt shift the IT diagram to right side, thus decreasing the cooling rate. जेव्हा डायग्रॅममधला कूलिंग हे लेफ्ट साईडला येतं म्हणजे वाय ॲक्सिसच्या जवळ येतं तेव्हा तो फास्ट कूलिंग रेट असतो आणि तेच जर आपण राईट साईडला नेलं तर तो स्लो कूलिंग रेट होतो. कारण एक्स ॲक्सिसवरती टाईम आहे आणि वाय ॲक्सिसवरती टेम्परेचर आहे. त्यामुळं जसं जसं आपण लेफ्ट साईडला येऊ, वाय ॲक्सिस जवळ येऊ तसं तसं टाईम कमी होत जाईल म्हणजे कूलिंग रेट हा फास्ट होत जाईल. आणि तेच आपण जेव्हा वाय ॲक्सिसपासनं उजवीकडे जात जाऊ राईट साईडला तसं तसं टाईम जास्ती जात जाईल. याचाच अर्थ त्याचा कूलिंग रेट हा स्लो डाऊन झालेला आहे. दिस इफेक्ट इज व्हेरी युजफुल फॉर इन्क्रीजिंग द हार्डनेबिलिटी ऑफ द स्टील. जसं जसं कूलिंग रेट कमी होत जाईल तसं तसं त्याची स्टीलची हार्डनेबिलिटी ही चांगली होत जाते किंवा वाढत जाते. The alloying elements which basically lower the critical cooling rate are Mn, manganese, molybdenum, chromium and nickel. Okay, so you will be asked what are the different effects of a particular alloying element. म्हणजे समजा मी क्रोमियम घातलं तर त्याचा काय इफेक्ट होईल, निकेल घातलं तर त्याचा काय इफेक्ट होईल, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. ओके, so in the next video we will discuss tool steels. Till then, stay home, stay safe, study well. Thank you.